नमस्कार सर्वांना. क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय ज्योती. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपण फकीरा कादंबरी, डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरीचे 1 ते 15 भाग आपण प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सादर केले. त्याला आपण चांगला प्रचंड असा प्रतिसाद दिला. आपण आपल्या अनमोल वेळ या ठिकाणी देत असताना तुम्ही जसा फकीरा कादंबरीला मन लावून त्या ठिकाणी ऐकलं, प्रचंड असा प्रतिसाद दिला, तसंच आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित वारणेचा वाघ ही सुद्धा बहुचर्चित अशी कादंबरी आहे, प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. ह्या कादंबरीने एक मराठा समाजाचा नायक सत्तू भोसले यांची प्रतिमा त्यामध्ये साकारलेली आहे. कारण अण्णाभाऊ साठे हे बहुजन लेखक होते. त्यांनी सर्व बहुजनांच्या नायकाला प्रकाशात आणलं, उजेडात आणलं. जो उपेक्षित होते, जे अंधारात होते, त्यांना त्या ठिकाणी त्यांनी प्रकाशात आणण्याचं काम केलं. त्यापैकीच एक सत्तू भोसले, वारणेच्या खोऱ्यातील एक वाघ, त्यांनी त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि तो वारणेचा वाघ अण्णाभाऊंनी सांगत असताना तो एवढा प्रसिद्ध त्या कादंबरीवरती चित्रपटसुद्धा निघाला त्यावेळेस, आणि तो भयान असा चित्रपट गाजला, चालला. आणि तो वारणेचा वाघ आता थोडा थोडा ह्याच्या पाठीमागे जातोय. तरी आपण अण्णाभाऊंचा वारणेचा वाघ, अण्णाभाऊंची प्रतिभा, त्यामध्ये लिहिलेलं जे अण्णाभाऊंनी साकारलेला वारणेचा वाघ, मी वारणेचा वाघ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तो ध्यान देऊन आपण ऐकावा. कारण अण्णाभाऊ साठे हे काय आहेत हे त्यांच्या त्या साहित्यातून आपल्याला समजणार आहेत. म्हणून आपण अण्णाभाऊ साठे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वारणेच्या वाघचे भाग 1 ते भाग 19 असे 19 भागमध्ये वारणेचा वाघ मी सादर करणार आहे. ते आपण जसं एखादी मालिका बघतो, जसा एखादा चित्रपट बघतो आणि त्यातल्या नायकाला आपण समजून घेतो, जाणून घेतो, तसं वारणेच्या वाघमधील सत्तू भोसल्यांना आपण समजून घ्याल, सत्याबा भोसल्यांना आपण समजून घ्याल. कारण सत्याबा भोसलेंनी त्यांचं बंड हे सुरुवातीला एक मागासवर्गीय महिलेवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडत असताना एका मराठा नायकाने दुसऱ्या मराठा ह्याला जिवंत मारण्याचं काम केलं, त्याला धडा शिकवण्याचं काम केलं. तिथून त्यांचं ते बंड झालेलं आहे. आणि त्या बंडाचा तो नेता म्हणजे सत्याबा भोसले ह्याला अण्णाभाऊंनी साकार केलेला आहे. आणि अण्णाभाऊंची प्रतिभा त्यामध्ये ओसंडून वाहत आहे. म्हणून आपल्याला वारणेचा वाघ एका भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि आपण आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ त्यासाठी द्याल, 15-20 मिनटं, आणि ते भाग आपण सर्व बघाल. आणि आपली प्रतिक्रिया मला माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमेंटमध्ये द्याल. आणि आपल्याला भाग आवडल्यास आपण पुढं शेअर कराल, एवढी अपेक्षा करून मी तुम्हाला सांगतो की आपण वारणेच्या वाघचे 1 ते 19 भाग 100% बघा. आणि पुढचे भाग आपल्याला दिसण्यासाठी पहिलं माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, एवढं सांगतो. सर्वांना माझा क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे.